नमस्कार मंडळी, युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि आंबोलीत चाललोय. आंबोलीमधली ड्रोनची आंबोली गाव कसं आहे ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला बघायला भेटेल. केल्शीतून निघालोय आणि उट्टंबर रोड इकडे विदेश गाडी चालवतोय आणि आंबोलीत जायला 2 रोड आहेत. एक इथून कच्चा रोड आहे, अर्धा झालाय पक्का, अर्धा कच्चा आहे. एक पुढचा रोड आहे तो चांगला आहे, पुढून जाऊया. इथून खराब आहे ना, गेलो ना आपण इथून एकदा गेलो ना, खराब आहे ना तो इथून. तर हा एक रोड आहे मध्ये शेताडीत खराब आहे ना, येत्या वेळी इकडून येऊया पाहिजे तर असं. आडे उट्टंबर रोड, दापोली रोड आहे. समोर बेलेश्वर मंदिर भेटेल आपल्याला. तर जास्त वेळ जायच नाही आंबोलीत जायला, केळशीतून जायला. एक 2.5 किलोमीटर असेल आंबोली गाव केळशीतून, 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंत असेल. बघा बेलेश्वरचे पोचलोय. इकडे गॅरेज पण आहे आणि हॉटेल पण आहे आणि इकडे बेलेश्वर मंदिर. बेलेश्वर फार्म हाऊस. याच रोडला थोडासा पुढे गेलो तर उट्टंबर पण भेटतो. आणि आपल्याला जायचं त्याच्या आधी लेफ्ट मारून आंबोली गावामध्ये. मस्त अशी झाडी दोन्ही साईडून, हिरवागार. आणि इकडे लेफ्ट साईडला फाटा फुटलाय आंबोलीत जायला. अबो मुंगूस बा मुंगूस मुंगूस. तर इकडे लेफ्ट साईडला रस्ता जातोय तो आंबोलीत. इकडे आंबोली बुद्रुक कसा बोर्ड लावलेला आहे, फक्त बॅनर छापून. जायला उतरणार आहे पहिलीची ओटीशी. वातावरण संध्याकाळचं मस्त वाटतं गावचा. संध्याकाळचीच गाडी चालवायला पण मस्त मजा येते. निवांत एकदम, गावचं वातावरण निवांत असतो. तर इकडे बघा ही खाडी आहे, उट्टंबरची खाडी इथून लागते. आमच्याकडचं पाणी इकडे येतो. तर इकडे साईडला बघितलं तर कोलबीचा खाना आहे. इकडं कोलबीचा तलाव आहे. इकडे कोलबीचा तलाव आहे पूर्ण आंबोलीमध्ये. कोलबीचा खाना आलाय. तर बघा एंट्रीलाच मस्तपैकी विश्वेश्वर मंदिर आहे. इकडे एंट्रीलाच, गावाच्या एंट्रीलाच विश्वेश्वराचं मंदिर आहे मस्तपैकी. पहिले इकडे खूप यायचो आम्ही, इकडे खूप यायचो वौला काढायला. वौलीचं झाड आहे इकडे, वौला काढायला यायचो. इथे एक वौलीचं झाड होता. हा पण वौलीचाच आहे. वौला झालेत बघा, अजून पिकलेत नाही. तर असा मंदिर लॉक आहे, आतमध्येच कोण शिरायला नको प्राणी वगैरे, म्हणून ते हे असं गेट लावलेलं आहे इकडे. लेफ्ट साईडला एंट्रीला मारुतीचं मंदिर आहे. असा आजूबाजूचा परिसर मंदिरातला. इकडे नंदी. इकडे गणपती आणि शंकराची पिंडी. मंदिर लॉक असल्या कारणाने आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. आवाज घुमतो बघा. शिवकालीन मंदिर आहे इकडे.
सॉरी हा पांडवांनी बांधलेला मंदिर आहे. दीपोस्तंभ आहे इकडे. इकडे यांच्या कार्यक्रम असतो इकडे, ह्याच्यावरती सगळे दिवे लावलेले असतात. आणि यांचे गणपती पण इथेच या विहिरीमध्ये इथे विसर्जन होतात. इथे बघायला गेलात तर इकडे गणपती यांचे विसर्जन होतात. यांच्याकडचे पण यूट्यूबर आहेत, काय काय पोरं आहेत ते व्हिडिओ टाकतात इकडे. तर इकडे यांचे गणपती विसर्जन झालेले ते सगळे इकडे त्यांची गणपतीचं हे पूर्ण माती आहे गणपतीची, ती चिनी माती ह्या विहिरीमध्ये विसर्जन करतात. हे वैभवीताईची हलत गाजतय गाजतय आंबवली गावाला. वैभवीताईची हलत गाजतय गाजतय आंबवली गावाला. वैभवीच्या हलदीला जाऊ धमाल करायला. वैभवीताईच्या हलदीला जाऊ धमाल करायला. हे बाबा नवरम्याची आठवण येतय हळदीचे दिसाला. जागृतीवर मै लागली आज मनपण करायला. हे विघ्नेश भाऊ लागलाय आज पाहुण्यांची सोय करायला. दीपुशेठ भाऊ आतगाव. तर बघा खूप वेळ ड्रोन उडवत होतो. अर्धे व्हिडिओ सेव्ह होत नव्हत्या, आता झाल्या आहेत तेवढ्या. त्याच्याने अंबुलचं गाव दिसेल तुम्हाला. आमची आई तर मुंबईला गेले, इकडे घर आहे आईचा. काकी आता येत आहेत कामावरून, कामाला जातात. तर आपल्याला पण आता संध्याकाळ झाले, जायचं आहे घरी. कारण का मंदिराजवळ पण खूप वेळ ड्रोन उडवला, आला नाही व्हिडिओ ते पण मंदिराजवळचा. तर आता जाऊया वरतीच्या प्रवासाला. पक्ष्यांचा किलबिट, संध्याकाळचे पक्षी बघा कसे मस्त ओरडतात. सांबोलचं गाव, इकडे गाडी लावलेली आपली. चला निघालो. शिरेमामाचं घर, इकडे शिरेमामाचंच घर. संध्याकाळचं गावचं वातावरणच काय भारी वाटतो. आपलीतला रोड आहे मस्तपैकी. ओहो. आणि इकडे हा मंदिर ह्या वर्षी बांधणार आहेत, नूतनीकरण करणार आहेत. आणि इकडे केलकरांची घरं, इकडे केलकरांची घरं आहेत. या साईडला फॅक्टरी आहेत, खंबी फॅक्टरी, ज्यूस फॅक्टरी.
इकडे इथून पण वरती गावात तांबे आलेला जायला रोड आहे इकडे. चालू आहे ना आता हा? सीझन. ही फॅक्टरीचे आंब्यांचे ट्रे वगैरे आहेत सगळे बघा इकडे. अरे इथे पोर्ट हा बघ हिरवा केवढा जंगलामध्ये चालू आहे. इथे पोल्ट्री आहे ना रे. पोल्ट्री तर नाही माहिती आपल्याला. हे नाही गाण्याच्या भावात मारलेली. इथं नाही तिकडे आहे तिकडे आमच्या झारखंड्याकडे. तर बघा मस्तपैकी आंबोलीच्या गाव संध्याकाळचं वातावरण आणि आम्ही आलेलो व्हिडिओ करायला. आपल्याला आता जायचं आहे कुठे जाऊया आता? उटंबरला जाऊया. चला आड्याला निघालो उटंबरला. उटंबरच्या ब्रिज वरून आता ड्रोन उडवूया आपण. इकडे उतरले उटंबर पण जास्त नाही 3 किलोमीटरच आहे. आंबोलीत जायला जास्त तिकडे आतमध्ये वेळ तेवढा लागतो तेवढा तिकडे उटंबरला यायला. दोन्ही गाव तेवढे 3 किलोमीटर 3-2.5 किलोमीटर पर्यंत. हा लागला उटंबर. ते सगळी कोलीवाड आहे उटंबरचा. आणि हा ब्रिज. आणि आपल्याला इकडून आता ड्रोन उडवायचा आहे. इथूनच उडवूया.
उडवता संध्याकाळ झाली. इकडच्या तर व्हिडिओ मस्त झाल्यात. बघूया इकडे ओवटी लागले. आता पाणी सुटल म्हणजे भरती लागेल. असा मस्तपैकी उत्तंबरचा एरिया. हा उत्तंबर आहे आणि हा आडे. ही खाडीमध्ये डिवाईड केलं नाही खाडीने. आडे उत्तंबर. आणि आम्ही इकडून आता निघणार आहोत. आपला गाव राहिलं इकडे. ती इकडे लाईट एक दिसत असेल छोटीशी. धुका आहे. आता धुका पसरायला सुरुवात झाली. संध्याकाळी खूप धुका पडलाय बघा. ह्या साईडला सगळीकडे धुका पडलाय. आणि आपण ह्या डोंगरात गेलेलो. इथे आंबोली इथे आहे. चला जाऊया आतगावात. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.